अरे या सरकारचं करायचं काय? हमी भाव, हमी भाव, हमी भाव. अरे सोयाबीनला 8,000 भाव. शेतकरी एकजुटीचा. जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान. चेअरमन संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनला दर क्विंटल 8,000 भाव मिळाला पाहिजे. गत वर्षीचा शेतकऱ्याचा पीक विमा सरसकट मिळाला पाहिजे. आजच्या ज्या पावसानं शेतकऱ्याची जी पडझड झाली आहे त्याचे पंचनामे न करता सरसकट सर्वांना शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. यासाठी आज संपूर्ण उदगीर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर सर्व या ठिकाणी या प्रचंड असा मोर्चा शासनाच्या विरोधात काढलेला आहे आणि शासनाला जाग आली पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे. यासाठी हा आज चेअरमन संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. आम्ही सुद्धा आमच्या वतीने या चेअरमनच्या सर्व मोर्चाला जाहीर असा आम्ही आज पाठिंबा देत आहोत आणि शासनाने जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर प्रचंड प्रमाणात मोठा असा मोर्चा आम्ही पुढच्या आगामी काळात निश्चितच काढणार आहोत. या रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि त्याच्यानंतर मार्केट कमिटीचे संचालक आणि सभापती यांनी आम्हाला पीक विमा मिळण्यासाठी भरपूर प्रयत्नांना आम्हाला साथ दिली. आणि आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी हा कुठं जावा आणि कुणाकडे जावा. पीक विमा शेतकऱ्याला मिळणं हे अत्यंत जरुरी आहे. अनेक उद्घाटनं झाले, अनेक हे झाले, पण इथला कोणी शेतकऱ्याचा वाली पीक विम्यासाठी बोलत नाही. आम्ही बरेचदा त्यांच्याकडे वारंवारही केलं असताना सुद्धा त्यांनी पीक विम्यासाठी आम्हाला काहीच मुजरा न दिल्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि सर्व शेतकरी मिळून आज ह्या ठिकाणी भव्य असा दिव्य मोर्चा काढण्यात आला. तरी मी त्यांना सर्व उदगीर तालुक्यातील शेतकऱ्याच्या तर्फे मी असे विनंती करतो, आता तरी तुम्हाला जाग येऊ द्या आणि शेतकऱ्याचा प्रश्न मिटून घ्या. सन 2023 खरीप हंगामाचा सोयाबीन पीक विमा मिळावा, सोयाबीनला हमीभाव मिळावा आणि अशा विविध मागण्या घेऊन आज उदगीर तालुक्यातील जरी नावाला एखादी संघटना असली सोसायटी चेअरमनची, परंतु उदगीर तालुक्यातील शेतकरी स्वतःच्या न्यायासाठी या सरकारकडून त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी आज उदगीर तालुक्यात एकत्र झाला आहे. जोपर्यंत पीक विमा मिळणार नाही, ही पीक पाहणी ही जी जाचक अट आहे या अटीची सक्ती जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत एक संघटनाच म्हणून नाही तर उदगीर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण आज रस्त्यावर उतरलो आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला आमचं 80% नुकसान झालेलं असताना असा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिला असून सुद्धा आम्हाला 25% अग्रिम रक्कम मिळाली नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मंत्र्यांना आमच्या गावात फिरू देणार नाही असा ठराव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून आम्ही आज घेतलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने आम्हाला 25% अग्रिम रक्कम सर्वांच्याच खात्यात जमा करून हा येणारा रोष कमी कसा करता येईल याबद्दल दखल घ्यावी ही विनंती तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे करण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करणार आहोत. तरी
शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव.